नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्स सप्टेंबर 2024 चालू महिन्याचे बघा मित्रांनो करंट अफेअर्स बघणार आहोत आपण। तर त्याचा पार्ट 1 आहे। तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ। क्वेश्चन नंबर 1, 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? तर 10 लाख कोटी बघा मित्रांनो, खूप मोठा अंक असतो। अशी महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती आहे? तर ऑप्शन ए आहे टाटा मोटर्स लिमिटेड, ऑप्शन बी रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑप्शन सी हिंदुस्तान पेट्रोलियम की ऑप्शन डी अदानी पॉवर। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर काय आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रिलायन्स इंडस्ट्रीज। रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातली पहिली कंपनी बनली आहे जिची महसूल ही 10 लाख कोटीपेक्षा अधिक आहे वर्षाचे। क्वेश्चन नंबर 2, बांदीपूर व्याघ्र प्रकल्प हा जो अलीकडे बातम्यामध्ये होता पाहिला गेला होता तो कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी कर्नाटक की ऑप्शन डी तेलंगणा। तर बघा मित्रांनो, हत्तीची गस्त पथक असते, त्यामध्ये व्याघ्र प्रकल्पामध्ये तो एक तस्कर पकडला गेला होता, त्याची सुटका केली होती रेल्वे बॅरिकेडमध्ये अटकलेला, त्यामुळे हा बातम्यामध्ये आलेला होता व्याघ्र प्रकल्प। हा बांदीपूर जो व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यात आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कर्नाटक। कर्नाटक राज्यामध्ये आहे बांदीपूर व्याघ्र प्रकल्प। क्वेश्चन नंबर 3, कोणत्या राज्याच्या विधानसभेने अलीकडे शून्य तास सुरू करून नवीन विधान प्रथा सुरू केलेली आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या विधानसभेमध्ये कोणते 0 तास सुरू नव्हता, तर हा नवीन प्रथा सुरू केली आहे विधानसभेने। ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी ओडिशा की ऑप्शन नंबर डी पश्चिम बंगाल। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभेने 0 तास सुरू करून ही नवीन प्रथा सुरू केलेली आहे बघा मित्रांनो। त्याचे अध्यक्ष होते कुलप्रीत सिंग पठाणे यांनी 3 सप्टेंबर 2024 ला चालू केलं होतं हे। तर 0 तासामध्ये बघा मित्रांनो, प्रश्नोत्तराच्या तासानंतर 0 तास असतो, तो दुपारी 12:30 वाजता चालू होणार आहे आणि 30 मिनिटं चालणार आहे। 0 तास जरी म्हटलं तरी 1 तासाचा राहणार नाही आहे, अर्धाच घंटा चालणार आहे। आणि त्या तासामध्ये बघा मित्रांनो, सार्वजनिक बाबतीत तातडीच्या बाबती मांडू शकतात जे सदस्य असतात, आणि प्रत्येक सदस्याला फक्त 1 मिनिट दिल्या जाते बोलण्याला। तर असा हा नवीन तास चालू केलेला आहे। क्वेश्चन नंबर 4, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच अपराजिता महिला आणि बाल विधेयक 2024 मंजूर केलेले आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी पश्चिम बंगाल की ऑप्शन नंबर डी आसाम। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर काय आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, पश्चिम बंगाल या राज्याने महिला आणि बाल विधेयक 2024 मंजूर केले आहे। या विधेयकानुसार जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेसाठी बलात्कारासाठी दिले जाते, आणि दोषीच्या पीडितांना वैद्यकीय खर्चाची जी खात्री ते पण दिली जाते। क्वेश्चन नंबर 5, नितीश कुमार यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? पॅरिस पॅराऑलिम्पिक झाली बघा मित्रांनो, त्यामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे नितीश कुमार यांनी। ते कोणत्या खेळामध्ये? ऑप्शन ए बॅडमिंटन, ऑप्शन बी कुस्ती, ऑप्शन सी बॉक्सिंग की ऑप्शन डी टेनिस। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बॅडमिंटन। बॅडमिंटन या खेळामध्ये नितीश कुमार यांनी 2024 मध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे। क्वेश्चन नंबर 6, अलीकडे 7वा राष्ट्रीय पोषण माह कुठे सुरू करण्यात आला? ऑप्शन ए जयपूर राजस्थान, ऑप्शन बी गांधीनगर गुजरात, ऑप्शन सी पाटणा बिहार की ऑप्शन डी भोपाळ मध्य प्रदेश। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, गांधीनगर गुजरात येथे 7वा राष्ट्रीय पोषण माह सुरू करण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 7, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे जे होणार आहे 2025 चे, त्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया की ऑप्शन डी भारत। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, इंग्लंड। इंग्लंड येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे। क्वेश्चन नंबर 8, वरुण अभ्यास हे बघा नाव आहे मित्रांनो, हे वरुण अभ्यास 2024 नौदल सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात येणार आहे?
ऑप्शन ए भारत आणि पाकिस्तान, ऑप्शन बी भारत आणि चीन, ऑप्शन सी भारत आणि फ्रान्स की ऑप्शन नंबर डी भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर बघा मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी भारत आणि फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोघां देश दरम्यान वरून अभ्यास 2024 हा आयोजित करण्यात येणार आहे. आणि हा कितवी आवृत्ती त्याची म्हणजे 22व्या टाइम्स आहे बघा मित्रांनो, की हा वरून अभ्यास 2024 आपल्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, 22वा. तर दोन क्वेश्चन येऊ शकतात बघा मित्रांनो, वरून अभ्यास 2024 हा कितवा आहे, कोणत्या दोन देशादरम्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केली आहे? कोणते जे राज्य आहे त्या राज्याने स्वतः त्या डेंग्यू या बिमारीला महामारी घोषित केली आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी राजस्थान की ऑप्शन डी कर्नाटक. तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी कर्नाटक या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केलेली आहे. क्वेश्चन नंबर 10, कोणत्या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे? असा एक देश आहे बघा मित्रांनो, त्यांनी त्यांच्या देशामध्ये 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घातलेली आहे. कोणता देश आहे? ऑप्शन ए स्वीडन, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी कॅनडा आणि ऑप्शन डी ऑस्ट्रिया. तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए स्वीडन या देशाने आपल्या देशातील विद्यार्थ्यांना म्हणजे 2 वर्षाखालील मुलांना टीव्ही आणि मोबाईल पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. क्वेश्चन 11, कोणत्या राज्यात 2023-2024 मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झालेले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान की ऑप्शन डी हरियाणा. तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये 2023-2024 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन झालेले आहे सोयाबीनचे. क्वेश्चन नंबर 12, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी कोलकाता की ऑप्शन डी मुंबई. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 ची ई गव्हर्नन्स परिषद ही ऑप्शन नंबर डी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबई हे करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 13, अरबी समुद्रातील चक्रीवादळाला असान हे नाव दिले आहे ते कोणत्या देशाने दिलेले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी सिंगापूर. बघा मित्रांनो, समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांना कोणकोणते देश नाव दिले जाते हे एक टेबल दिला आहे, कोणता देश कोणाला नाव देईल. तर बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर सी पाकिस्तान हे करेक्ट आन्सर आहे. असान हे नाव पाकिस्तान या देशाने दिलेले आहे अरबी समुद्रातील चक्रीवादळाला, असान. क्वेश्चन नंबर 14, एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे? बघा मित्रांनो, याच क्वेश्चनला फिरवून 2-3 क्वेश्चन बनवल्या जाऊ शकते बघा मित्रांनो. जशी एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेची प्रीती पाल आहे ती किती भारतीय धावपटू आहे? प्रीती पाल याचा खेळ कोणता आहे? त्यांनी पॅरालिम्पिक 2024 मध्ये किती पदके जिंकली? असे क्वेश्चन मिळवू शकतात. तर बघा मित्रांनो, प्रीती पाल हे किती धावपटू आहे ज्यांनी एकाच पॅरालिम्पिकमध्ये 2 पदके जिंकली आहे? ऑप्शन ए दुसरी, ऑप्शन बी तिसरी, ऑप्शन सी चौथी की ऑप्शन डी पहिली. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी पहिली अशी धावपटू आहे प्रीती पाल ज्यांनी पॅरालिम्पिकमध्ये 2 पदके जिंकली आहे. क्वेश्चन नंबर 15, एका षटकात 6 षटकार मारणारा प्रियांश आर्य हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन 3 5वा, ऑप्शन 3 सी चौथा की ऑप्शन डी दुसरा. तर एका षटकात म्हणजे बघा मित्रांनो, एका ओव्हरमध्ये 6 छक्के मारणारा प्रियांश हा भारतीय कितवा खेळाडू आहे? तर ऑप्शन नंबर ए तिसरा खेळाडू ठरलेला आहे भारतीय क्रिकेट खेळाडू ज्याने एका ओव्हरमध्ये 6 छक्के मारलेले आहेत. तर बघा मित्रांनो, अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा. दुसरा पार्ट लवकरच तुमच्याकरता येणार. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.